धन्यवाद आफताब या सगळ्या अपडेटसाठी. तर वाल्मी कराडचा ताबा आता एसआयटी कडे देण्यात आलाय. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कराडचा ताबा हा आधी सीआयडी कडे होता, मात्र मोक्का लागलेला आहे आणि मोक्काच्या अंतर्गत वाल्मी कराडवरती कारवाई झाल्याच्या नंतर आता एसआयटी कडे आता वाल्मी कराड याला सोपवण्यात आलेला आहे. एसआयटीने त्याचा ताबा घेतलाय. त्यामुळे एसआयटी उद्या कराडला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये फोन लावतो ते फोन हॅलो 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 एक सेकंड मला सांगा, तुम्ही आता एसआयटीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, काय चर्चा झाली तुमची नेमकी? एसआयटीचे प्रमुख तेली साहेब यांना मी आता भेटलो. त्यांनी भेटण्यासाठी आमचे गावकरी आणि मला वेळ दिला होता. तर तपासासंदर्भात आम्ही बोललो. साहेबांनी सांगितलं तपास एकदम योग्य चालू आहे आणि तपास असाच पुढे योग्य दिशेनं चालू राहील, एवढं आमचं बोलणं झालं. बरं, तुम्ही अर्ज देखील केलेला आहे. काय केलं FIR जे आहेत ना आपले, त्याप्रमाणे काही त्यातले शॉर्ट आउट मुद्दे करून त्यांना आपण दिलेले. बरं, तुम्ही काही व्हिडिओ वगैरे मागण्यासाठी अर्ज केलाय का? नाही, व्हिडिओ मागण्याचा अर्ज पण केला नाही आणि ते तपासाचा भाग आहे. बरं, काय मागणी केली? काय मागणी आहे? मागणी आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत. पण आता समाधानी आहात का तुम्ही? नाही, तपास चालू आहे ना, सगळा तपास होणं बाकी आहे ना. तपास चालू आहे ना त्यांचा, योग्य दिशेनं चालू आहे एवढं आम्हाला त्यांनी आश्वस्त केलं आणि आम्ही बरं, तुम्ही 2 अधिकाऱ्यांची नेमणूक एसआयटी मध्ये करावी अशा प्रकारची मागणी केली होती. ही मागणी तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहे का, आणि त्यांचं काय म्हणणं होतं यावर? संध्याकाळी आपल्याला ते कळलं. आपण मागणी केलेली आहे. संध्याकाळी आपल्याला त्या तेली साहेबांना नाही बोललो मी, पण मागणी केलेली आहे साहेबांकडं, तर आम्हाला ते संध्याकाळी कळलं. एक आरोपी फरार आहे, त्या संदर्भात तुम्ही काही चौकशी केली का, आणि त्या संदर्भात एसआयटीने तुम्हाला काय सांगितलं? नाही, ती सीआयडीच्या अधिकाऱ्यांसोबत काल जी चर्चा झाली ती लवकरच ते आरोपी जेरबंद होईल असं सांगण्यात आलं होतं आणि तो आरोपी जेरबंद होईल. आज वाल्मी कराड यांच्यावर 302 आणि मोक्याच्या अंतर्गत काही दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांना आता जे आहे ते उद्या परत कोर्टात हजर केले जाणार आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया त्याच्यावर? काय प्रतिक्रिया नाही, त्यांचं जे काम आहे सगळं सीआयडीचं, पोलीस यंत्रणेचं, एसआयटीचं, ते काम करत आहे. आपली मागणी पण होती गेल्या अनेक दिवसापासून, मोक्काची मागणी होती, एसआयटी याची मागणी होती 302ची. त्या मागणीला कुठेतरी यश येताना दिसते की मागणी यासाठी आंदोलनही केलं होतं आपण. आमची पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि एकच मागणी कायम राहील की जे या हत्येमागचे कोणी सगळे असतील, ज्यांनी हे कटकारस्थान केलं, जे संघटित गुन्हेगारीला पुष्टी दिली, त्या लोकांना सगळ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे आणि आज पण आहे. पण तुम्ही काल या मुद्द्याला घेऊन आंदोलन केलं होतं. आता तुमची आताची भूमिका काय? पोलिसांनी दाखल केलेली आहे, उद्या त्यांना कोर्टात हजर करणार. आता तुमची भूमिका, तुम्ही त्याच्यावर समाधानी आहात का त्या? नाही, बघू ना उद्या, म्हणजे जे काही तपास चाललाय ते तर आपण सगळे बघतोच. ज्या ती त्यावेळेस आपली भूमिका आपण घेतोय, आपली न्यायाची भूमिका आहे. न्याय व्यतिरिक्त आपण दुसरं कोणाचं काही मागितलं पण नाही. आपल्याला न्याय पाहिजे. सध्या तपासावरती समाधानी आहात? तपास योग्य दिशेनं चालू आहे. तपास एकदम निपक्षपातीपणे चालू आहे असं आम्हाला जे एसआयटीचे प्रमुख आहेत तेली साहेब यांनी आम्हाला समर्थनात आंदोलन पण केले जातात त्यांच्या. त्यावर मी काय बोलणार नाही. माझा न्यायाचा मुद्दा आहे, बाकी ते प्रशासन आहे. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स चर्चा झाली, काय चर्चा झाली तुमची? आता बोलणं काय झालं? चर्चा तीच झाली की तपास योग्य दिशेनं करण्याची आम्ही विनंती केली किंवा योग्य तपास झाला पाहिजे. एक खूप चुकीच्या पद्धतीनं हत्या करण्यात आलेली आहे, त्याचं वर्णन देखील मी अजून केलं नाही. माझी हिंमत नाही होत. लोकांना केलं, लोकप्रतिनिधी बोलले, पण मला खूप त्रास झालेला आहे आणि मला आत्ता देखील मला त्या गोष्टीवर बोलायचं म्हणलं तर माझे डेअरिंग होत नाही किंवा मला खूप वेदना होतात. आपण त्या अर्जात इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा उल्लेख केला, नेमकं काय अपेक्षित? आम्ही त्यांना जी माहिती मागितलेली किंवा आम्ही सांगितलेली, आम्हाला तपासाच्या दिशेनं जे तपास आहे जो व्यवस्थित व्हावा, हेच मुद्दे आहेत, बाकी दुसरं काहीच नाही. आणि कालच आम्ही आलो होतो, पण तेली साहेब नव्हते, आज आले, आम्ही त्यांना भेटलो.
मात्र आज रात्री सुद्धा भेटल्यानंतर जो तपास सुरू आहे त्याची माहिती तुम्हाला दिली, ती माहिती समाधानकारक आहे असं वाटतंय, कारण योग्य दिशेने तपास सुरू आहे असं वाटतंय तुम्हाला? नेमकं का तुमचे जे डाऊट होते सुरुवातीला की तपासासंदर्भात आम्हाला माहिती दिली जाते, तर आता तुम्ही सगळ्यांशी भेटला, प्रमुखांशी भेटला, तर ते योग्य दिशेने चाललं असं वाटतं तुम्हाला? प्रामुख्याने त्याला जोडून तुम्ही जे काल परवा प्रश्न उपस्थित करून आंदोलन केले होते त्याच्यावर तुमचं तेली साहेबांना भेटून समाधान झालंय का, आणि त्याच्या समाधानावर तुमच्या त्यांनी दिलेल्या उत्तरावरती तुम्ही समाधानी आहात? त्यांनी विश्वस्त केलंय आम्हाला की तपास योग्य दिशेने होणार आहे. त्याच्या संदर्भात तुम्ही समाधानी राहा. आक्रमक आहेत. वाल्मिक कराड यांच्यावरती जे तर दाखल सध्याची ही झालेले परळी गुन्हे आहेत ते खोट्या पद्धतीनं दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळं हे गुन्हे मागे